उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. विठ्ठला 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 हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. वारकरी संप्रदायाचे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आज निरूपणासाठी घेतलेला आहे. ज्या अभंगामध्ये उपास्य देवतेच्या संबंधानं चर्चा केलेली आहे. माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही सात्विक स्पंदन व्यक्त करणं कर्तव्य मानतो. भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईच्या उपनगरात कल्याण शहराच्या एका छोट्याशा प्रभागामध्ये अर्थात कशिश पार्क या बेस्टच्या वसाहतीमध्ये श्री पिंपळेश्वराच्या प्रांगणामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं हा महोत्सव सुरू आहे. उद्या महत्वाचा असा दिवस आहे महाशिवरात्रीचा, आणि त्याच्या पूर्वसंध्येचं हे कीर्तन आहे. अत्यंत महत्वपूर्ण असा अभंग निवडलाय. सर्व श्रोतृगणांना माझी विनंती आहे, ते थोडा शांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. तुमच्याशी केवळ 120 मिनिटाचा संवाद साधण्यासाठी मला तब्बल 10 तास प्रवास करावा लागलाय. याची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे. माझं येणं इतकं सोपं नाहीये, आणि तुम्ही तुमचा सर्व कामाचा व्याप टाकून माझ्यासमोर बसणार असाल तर उठताना तुमची झोळी रिकामी असता कामा नये. थोडं शांततेनं ऐकलं पाहिजे. आणि असाच गोंधळ होत राहिला तर मी कीर्तन केलंच पाहिजे असे कोणतेही निर्बंध माझ्यावर नाही आहेत. थांबण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मला आहे. बेस्टचे सर्व कर्मचारी किती बेस्ट वागलं पाहिजे. नॉट ए गुड. इकडे लक्ष द्या. अत्यंत संक्षिप्त पण अत्यंत साक्षेपी काही सांगणार आहे, जिथे तुम्ही ऐकणं अनिवार्य आहे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, मानवी जीवनातून भक्ती वजा केली तर शिल्लक राहील ते पशुत्वच असेल. विचार करा माझ्या बोलण्याचा. परत एकदा वाक्य सांगतो. मानवी जीवनातून भक्ती वजा केली तर शिल्लक राहील ते पशुत्वच असेल.
भक्तिवीण पशु कशासी वाढला, वीण पशु कशाची वाढला, वीण पशु कशाची वाढला, पशु कशाची वाढला. माझा ऐकाच म्हणा. भक्तिवीण पशु कशासी वाढला, भक्तिवीण पशु कशासी वाढला, भक्तिवीण पशु कशाची वाढला, भक्तिवीण पशु कशाची वाढला. सटवीने दिला पैसा नाही, सटवीने दिला पैसा नाही, हरिमुखी दाता हरपती सीता, हरिमुखी दाता हरपती सीता. सटवीने दिला पैसा नाही, सटवीने दिला पैसा नाही, हरिमुखी दाता हरपती सीता, हरिमुखी दाता हरपती सीता. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भक्तिबीण ज्याचं जीवन आहे त्याला पशु हे संबोधन दिलंय. इकडे लक्ष द्या. भक्तिबीणे पशु कशासी वाढला, सटवीने नेला कैसा नाही. आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले लोक आहोत इथं. सगळे एका जिल्ह्यातले नाहीत, एका गावातले नाहीत, संमिश्र लोक आहेत सगळे. पण आपल्याकडे अशी पद्धत आहे, पुरुषांना माहित नसेल पण बायकांना माहित असेल. एखाद्या घरात बाळ जन्माला आलं की 5व्या दिवशी 5वी पुस्तक कळते ना माझं बोलणं. आणि ती जी 5वी पुस्तक त्याची देवता सटवी आहे. सटवीची पूजा करतात. तर नीट ऐका, करतात का नाही. त्या सटवीचा टाक गळ्यात घालतात, सोन्याची बारीकशी प्रतिमा हातात बांधतात बाळाच्या. जरा बोलू का. मधुबुवा त्या दिवशी तिची देवी म्हणून पूजा करतात. त्या दिवशी देवी एरवी शिवी आहे. पुरुषापेक्षा बायकांना जास्त कळेल. भांडण झालं की त्या देवीचं नाव घेतात. मी आता काही भांडण करायला आलो नाही तर म्हणून दाखवलं असतं. एरवी ती शिवी आहे पण त्या दिवशी देवी आहे. बंडोपंतीची पूजा करतात. आमच्याकडे बाळाच्या उशाला एक वही ठेवतात, पेन ठेवतात आणि त्या देवीला प्रार्थना करतात की याचं भाग्य चांगलं लिही, हा संध्याकाळी जाणार नाही. तुम्हाला चांगलं कळतंय तर खुलासा करायचा कारण नाही. गेलाच तर हरिपाठाला जाईल असं लिही. ती भाग्य लिहिते. नाथ महाराज म्हणतात ज्याच्या नशिबामध्ये भक्ती नसेल त्या सटवीने त्याला 5व्या दिवशी का नेला नाही. त्याचा अर्थ असा आहे की तो जगण्याला लायक नाही. वाढवू नको रे, कमी कर. फार मोठ्या आवाजाची सवय नाही. वारकरी कीर्तनात आलेल्या ध्वनी प्रदूषण ही समस्या आहे. मुळामध्ये वारकरी संप्रदाय हा शांत रसाचा उपासक आहे. आमचा ग्रंथही शांत रसाचा आहे. येत शांताची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा, आणि येराई रसा पांती करा झाला मानून 11वा अध्याय वाचा. बोलायचं झालं तर सांगतो, शांत बोलायला ताकद लागते आणि शांत ऐकायलाही ताकद लागते. इकडे लक्ष द्या. ते हातातून सटकून गेलं तर तुमचं नुकसान मोठं आहे. मी काही पाठ करून इंटरव्ह्यू द्यायला आलेलो नाही. काही शब्द पदरात पडले तर तुमचं कल्याण होईल, नाही तर शेजारीच भिवंडी आहे. इकडे लक्ष द्या.
त्या आचार्याला पण जरा सांगा, तुझा कलथा जरा जोरात वाजवू नको, तिकडे लक्ष द्या. नाही तर कीर्तनापेक्षा श्रोत्याचं लक्ष तिकडंच फोडणीवर आहे. बसली बर का फोडणी, तिकडे लक्ष द्या. फार उदात्त हेतूने अभंग घेतलाय. माझी कुठेतरी शृंखला तुटण्याची शक्यता आहे. एक मुद्दा असा आहे, जीवनात भक्ती नसेल तर तो पशु आहे, हे नाथ महाराजांचं वर्णन आहे. आणि त्याच्या पुढची पायरी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. इकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वरी अभ्यासणारे लोक माझ्या समोर बसलेले आहेत. एकनाथ महाराज जरी भक्तिहीन पुरुषाला पशु म्हणतात, तर ज्ञानेश्वर महाराज तर त्याला दगड म्हणतात. बघा काय विचार आहे. माझी हे भक्ती वेळ जळू ते जियाले, पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. दगडच आहे. पण जे लोक भक्तीचा आचार करतात आणि उपासना करतात, त्यांच्या पुढे सुद्धा खूप मोठे प्रश्न आहेत. इकडे लक्ष द्या. आध्यात्मिक जीवन जगणारे माणसं वैचारिक दृष्ट्या अत्यंत दोलायमान आहे, असं सांप्रत चित्र आहे. हे सगळे बसलेले जे काही 50च्या पुढचे लोक आहेत, त्यांनी विचार करा. संसारात जेवढ्या शंका नाही त्याच्यापेक्षा जास्त शंका परमार्थात आहेत. आणि सांसारिक जीवनातल्या शंका निर्माण झाल्या तर त्याला उत्तर देणारी, त्या प्रश्नाचं समाधान करणारी माणसं भेटतात तरी, पण आध्यात्मिक जीवनातल्या शंका निर्माण झाल्या तर त्याला योग्य उत्तर देऊन समाधान करणारी माणसं भेटत नाही. ही अडचण आहे. विचार करून बघा. उद्याचाच प्रश्न आहे. संसारात समजा प्रश्न निर्माण झाला की आळूच्या भाजीमध्ये चिंच किती घालायची, तर एखादी म्हातारी बाई सांगते एवढी चिंच घाल, एवढा गुळ घाल, काही अडचण नाही. पण उद्या प्रश्न आहे, महाशिवरात्रीला भगर खायची का नाही, ऐक नाही प्रश्न. एकादशीला भगर खातात, महाशिवरात्रीला भगर खातात का नाही, हा प्रश्न आहे. हा प्रश्न शिवरात्र करणारा आहे त्यालाच आहे. ज्याला महाशिवरात्र नाही त्याला हा प्रश्न नाही. वडापाव जिंदाबाद, त्याला काय अडचण नाही. पण आजच सांगतो, उद्या एवढा मोठा पर्व काळ आहे महाशिवरात्रीचा. जो हिंदू आहे तो उपवास करणारच आहे. ज्याचा उपवास नसेल तो कोण आहे मला कीर्तनात सांगायची आवश्यकता नाही. उद्या उपवास आहे म्हणून हा अभंग मी निरूपणाला घेतला. एका विशिष्ट हेतू नाही. इकडे लक्ष द्या. आताशी जरा माझ्या मनासारखे बसलाय. पहिली गोष्ट अशी आहे, उपासना करताना उपास्य देवता एकच असावी लागते, तेव्हा परमार्थाची फलश्रुती साध्य होते. भक्तीच्या प्रांगणामध्ये एकेश्वरवाद फार महत्वाचा आहे. इकडे लक्ष द्या. 2 वाक्य सांगतो आणि त्याची सिद्धता आपण करतो. डोक्यात फिट्ट ठेवा असं. आणि हे मी सांगतो, हे माझं 45 वर्षाचं रसायन आहे. ऐकून ठेवा. अनेकदा आपला सज्जनपणा आपल्याला डोईजड होतो. 2 वाक्य सांगतो. अनेकदा आपला सज्जनपणा आपल्याला डोईजड होतो. आपण उगीच सज्जन झालो असं वाटतं. आणि 2, अनेकदा आपला अतिभाविकपणा आपल्याला अडचणीत आणतो. दोन्ही गोष्टी सांगतो. मधुबा कधी कधी वाटतं की उगाच सज्जन झालं, मला तरी वाटतं. इथेच मी उल्हासनगरला राहत होतो आणि बिर्ला महाविद्यालयात माझं शिक्षण झालं. माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते.
ते मराठा सेक्शनला आम्ही राहतो. हे कीर्तनाच्या निमित्तानं मला जावं लागायचं. इथेच कल्याण स्टँडला गारगोटी गाडी पकडली मी सकाळी 6:30ची. हे माझं अनुभवाचं कीर्तन आहे. त्या गारगोटी गाडीत बसतो. मला जायचं होतं सातारला. गाडी गच्च भरली होती. 6:30 वाजता पहाटे आलो. तेव्हा मला मोटर नव्हती. ती कशी तरी मला 3री सीट मिळाली. गाडी गच्च होती, एका ठिकाणी 3री सीट होती. त्या माणसाने मला बसायला जागा दिली. आता 3री सीट म्हणजे काय? बुडत्याला काडीचा आधार. त्यातून 1 नंबर सीटला जर लठ्ठ माणूस असेल तर याची घसरगुंडीच. उगीच आपलं टेकायचं म्हणून टेकायचं. गाडी अशी सुटणार आणि कंडक्टरने बेल दिली. एवढ्यात स्टँडिंग माणसं 5-25 होती. त्यात एक वयस्कर आजीबाई उभी होती, 80 वर्षाची. हे झालेलं सांगतो ॲज इट इज. माझा सज्जनपणा जागा झाला. मी 30 वर्षाचा, ती बाई 80 वर्षाची. तिला बसायला जागा दिली. मी उभा राहिलो. वर तिथं त्या महामंडळानं लिहिलं होतं, वृद्धांना बसायला जागा द्या. माझा सज्जनपणा अधिक उफाळून आला. त्या म्हातारीला बसायला जागा दिली. काही चुकलंय? याच्यात माझी काही चूक आहे? कल्याण पासून ते स्वारगेट पर्यंत तेव्हा मेगा हायवे नव्हता. 5 तास हिंदकडत गेलो. स्वारगेट स्टँड आलं पुण्याचं. ती आजी बसली होती, तिच्या पलीकडचा माणूस उतरला. त्याला पुण्याला उतरायचं होतं. स्वारगेट आलं, तो उतरला. ती म्हातारी तिकडे सरकली. पुन्हा 3री सीट रिकामी झाली. आता मी बसू लागलो. काही चुकलंय? मंडळी, याच्यात माझी काही चूक आहे का? ती म्हातारी म्हणली, महाराज थांबा, माझ्या सुनेला बसू दे. त्या दिवसापासून मी सज्जनपणा सोडून दिला. किती प्रमाणात सज्जन राहायचं? त्याला समोरच्या माणसाला जर अक्कलच नाही. म्हणून कधी कधी आपला सज्जनपणा आपल्याला डोईजड होतो. हा विचाराचा मुद्दा मला सांगायचा नाही. माझा विचार पुढच्या वाक्यावर आहे. अनेकदा आपला अतिभाविकपणा आपल्याला अडचणीत आणतो. एकदा लक्ष द्या. थोडे मोबाईल बंद करा सगळ्यांनी. ते फार कौतुक नाही त्या यंत्राचं. दुसऱ्याच्या श्रवणाचं वाटोळं करत असेल तर. अनेकदा आपला अतिसज्जनपणा अडचणीत आणतो. तसा अतिभाविकपणा आपल्याला अडचणीत आणतो. भाविक लोकांची परिस्थिती काय आहे इकडे लक्ष द्या. हे जसंच्या तसं सांगतोय आणि ते फिट्ट बसणार आहे, मला माहिती आहे. आणि समाज मनाची नाडी ओळखलेला माणूस आहे. अनेकदा असं होतं की भाविक माणूस ज्या जत्रेला जातो त्या जत्रेचा देव घेऊन घरी येतो. काही कळतंय? ज्या जत्रेला जातो त्या जत्रेचा देव घेऊन घरी येतो. मूर्ती आणेल, फोटो आणेल, चित्र आणेल. पुढे ऐका, माझं वाक्य नीट ऐकलं पाहिजे तर कीर्तन कळेल, नाही तर कळणार नाही. हा भाविक माणूस ज्या जत्रेला जातो त्या जत्रेचा देव घेऊन येतो. आणि एक दिवस असा येतो की त्याच्या देवघरामध्ये देवांची जत्रा भरते. एवढे देव होतात. काही काही देवघर बघितलं पाटील बुवांनी. एवढे देव आहेत. बंडोपंत एका घरी तर बघितलं, त्या देवघरामध्ये 11 बाळकृष्ण होते. क्रिकेटची टीम बसते ना, असे 11 बाळकृष्ण होते. म्हणलं एवढे बाळकृष्ण कसे? ते म्हणले 11 लग्न झाली, त्या लग्नात एक एक बाळकृष्ण आला. ही सून येताना घेऊनच आली बाळकृष्ण. तो मांडत गेला. तो माझा खूप अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय आहे. मी आता त्याकडे जास्त जात नाही. इकडे लक्ष द्या. पुढचं सांगतो ते ऐका. ते तुमच्या कामाचं आहे. मी काही तुमची करमणूक करायला आलेलो नाहीये 2 तास फुल टाइम पास. ते ऐका, आयुष्याचं कल्याण होईल. एवढे देव मानले जातात आणि आवाहित केलेल्या या देवतांची सेवा झाली नाही तर त्याच देवता त्या कुटुंबाला शाप देतात आणि ती कुटुंब दुःखाच्या खाली जातात. अधिक देव असता कामा नये.
अनेक देव गोळा करतात. ज्ञानेश्वरी वाचा 13वा अध्याय. अज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी काय मांडले? माझे अधिष्ठान घरी आणि ओसे अनाचे करी, पितृकार्य अवसरी पितरांचा होय. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अम्मासी, ते तुलाच नागासी. पंचमीच्या दिवशी चौथ मोठकी पाहे, आणि गणेशाचा जी होये. चावदसी म्हणे माय तुझाची व दुर्गे, पाठी सोमवार पावे, आणि बेले सिलिंगा धावे. ऐसा कलाची आघवे जोगावी जो, ऐसा खंड भजन करी, उगा नवे क्षणभरी. आघवेन गावद्वारी अहेवलेसी. इतके घाण उपमा दिली ज्ञानेश्वर महाराजांनी. स्पष्ट बोलायचं झालं तर गावाबाहेर असणारी एखादी स्त्री जसे अनेक पुरुष भोगते, तसा अनेक देवता भोगते. माझ्या प्रिय श्रोत्यानो, जगाच्या पाठीवर अनेक पंथ आहेत, अनेक पंथ आहेत. पण या पंथांमध्ये शहाण्या लोकांचा पंथ कोणता असा प्रश्न आला तर फक्त वारकरी पंथाचं नाव घ्यावं लागेल. पंथ शहाणा नाही, हे कोणाचं नाव घ्यायचं कारणही नाही. सगळ्यात शहाण्या लोकांचा पंथ वारकरी संप्रदाय. मी आता सिद्ध करणारे पुढे. त्या पंथाचा प्रवक्ता म्हणून म्हणा किंवा पंथाचा अभिनिवेश म्हणून म्हणा, पण ही सत्य गोष्ट आहे. समाज जीवन गढूळ होत चालले आणि तत्वचिंतकांना पण अवकाश नाही. महाशिवरात्रीच्या पर्व काळी पूर्वसंध्येला हे काही चिंतन मांडतोय, अत्यंत अभ्यासपूर्ण देखील. खरं म्हणजे मला वेळच नव्हता. आत्ता सुद्धा जवळजवळ 400 किलोमीटर अंतर पार करून. पण माझा जिवलग मित्र इथे जो प्रल्हाद आहे, त्याचा हट्ट म्हणून मी आलो, त्या घराचा अनुबंध म्हणून आलो. खरं तर राजहट्ट, स्त्री हट्ट आणि बालहट्ट ते विख्यात आहे. त्यात एक प्रल्हाद हट्ट जमा करावा लागेल. लहानपणीचा माझा मित्र आहे, त्याच्या मैत्रीला माझ्या मैत्रीला 40 वर्ष झाली दोघांच्या. हे थोडा बहुत फरक आहे एकमेकाच्या वयात, वर्ष 6 महिन्याच्या विषय असतो नाही. कशी जीवन प्रणाली बदलत गेली. बंडोपंत ऐक आहे, योगायोग असा आहे की या वर्षी संत श्रेष्ठ नामदेवरायाच्या समाधी सोहळ्याला 675 वर्ष पूर्ण होत आहे. एक पर्व काळ आहे. तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण होत आहेत. असे हे संत झाले. थोडं ऐका, मला माहिती आहे कोण सांगणार नाही. जेव्हा परदेशात गेलो, खूप मोठं संत संमेलन झालं. त्याचं प्रतिनिधित्व करत मी गेलो होतो महाराष्ट्रातून. संत विचाराचे एक वाक्य, त्याच्यावर माझं 90 मिनिटाचं भाषण आहे. त्याच्यात ऐकण्याजोगं आहे. काय होतं ते सांगतो, इकडे लक्ष द्या. जरा वाक्य सांगतो म्हणजे कळेल. मी फार विशेषत्वानं सांगत आलोय. घर वेगळी आणि घराणी वेगळी, हे विचारात घ्या. पुणे विद्यापीठाचा मराठीचं पदवीधर आहे मी. मला मराठी उत्तम आहे. वाक्याची सरमिसळ करण्यात काही तात्पर्य नाही. घर वेगळी आणि घराणी वेगळी, त्याचं डेफिनेशन सांगतो काय ते. ज्या कुटुंबामध्ये प्रत्येक सदस्याच्या मताला किंमत असते आणि स्वातंत्र्य असतं, त्याला घर म्हणतात. जरा तपासून बघा आपली घर, या डेफिनेशन मध्ये आपलं घर आहे का घराणी आहे. ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये प्रत्येक सदस्याच्या मताला स्वातंत्र्य असतं आणि ती व्यक्ती स्वतःच्या मतानुसार वागू शकते, त्याला घर म्हणतात. आणि ज्या कुटुंबामध्ये व्यक्तिगत मताला किंमत नसून परंपरेला महत्त्व असतं, त्याला घराणी म्हणतात. हे लक्षात घ्या. अशी घराणी फार थोडी आहे. घरं मुबलक आहेत. मला वाटलं मी केलं, त्याला गोंडस नाव दिले. माझी लाईफस्टाईल आहे. पुढचे धोके कुठे माहिती आहे? परंपरेच्या घट्ट अशा मुशीमध्ये जी घराणी बांधली गेली, त्याच्यामध्ये संत श्रेष्ठ नामदेवरायाचं घराणं, तो डायव्हर्शन होईल. पण ऐका हे, मग मी जाणार आहे पुढे, जास्त बोलणार नाही मी. पण नामदेव महाराजांचं घराणं आहे की त्या घराण्यामध्ये 14 सदस्य होते. 14चे 14 विठ्ठल भक्त होते.
आश्चर्य आहे. संतोषराव ऐकण्यासारखी गोष्ट आहे. 14 सदस्य घरात आणि 14चे 14 विठ्ठल भक्त. इतकं सोपं सांगत नाहीये मी. मुळात घरातले सगळे लोक आध्यात्मिक असणं हेच अशक्य आहे सध्याच्या काळात. माना नाही तर न माना, माझं रिडिंग बरोबर आहे. एकाच घरातले सगळे सदस्य आध्यात्मिक असतात का? दुर्दैवाने उत्तर नाहीच आहे. कदाचित आध्यात्मिक असतील पण देव एक नाही. मधुगो अडचण आहे. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? टोटल सगळे सदस्य आध्यात्मिक आहेत का? नाही. बरं असतील, देव एक नाही. वडील कांड पंढरपूरला जातात, विठ्ठल भक्त, बरोबर आहे. वडील पंढरपूरला गेले, आई तुळजापूरला. मग तिची देवी तुळजाभवानी, याचा देव विठ्ठल. म्हणजे वडील पंढरपूरला, आई तुळजापूरला, मुलगा बरमुडा घालून शिर्डीला. आध्यात्मिक नाही कोण म्हणतंय? आध्यात्मिक आहे पण देव एक नाही ना. काही कळतंय? वडील पंढरपूरला, आई तुळजापूरला, मुलगा शिर्डीला आणि मुलगी प्रजापिता ब्रह्माकुमारीला, पांढरं लुगडं नेसून. आध्यात्मिक नाही कोण म्हणताय? आध्यात्मिक आहे. देव एक नाही. वडिलांचा देव वेगळा, आईचा वेगळा, मुलाचा वेगळा, मुलीचा. परिणाम काय होतो? उपासना एक नाही. उपासना सत्रावर माझं भाषण चाललंय. उपासना एक नाही. वडिलांची एकादशी, आईचा मंगळवार. तुळजाभवानीचे उपासक असल्यामुळे तिला मंगळवार. वडील विठ्ठल भक्त, त्यांची एकादशी, आईची मंगळवार. मुलगा शिर्डीला जातो त्याचा गुरुवार, मुलीला उपवासच नाही. किती विस्कळीत आहेत कुटुंब प्रणालीची जीवन. नामदेवराच्या घरामध्ये 14चे 14 लोक विठ्ठल भक्त होते. आश्चर्य. नामदेवा घरी 14 जणे स्मरती हरी. 14चे 14 विठ्ठल भक्त. बघताय काय वर्णन आहे असं वारकरी संप्रदायाच्या कथांमध्ये की सर्वांची उपासना एकच आहे. सगळ्यांचा उपवास एकादशी. त्यांच्या मुलाने लिहून ठेवलंय, अम्माव्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी. तिकडे लक्ष द्या. आता जागा मिळेल तिथं बसा. उशिरा आल्यानंतर बघत बसायचं नाही आपल्याला कुठं मिळतंय. एकच देव, एकच उपवास, एकच तीर्थ. पुढे ऐका, याच्याविषयी माझं काही म्हणणं नाहीये. माझा मुद्दा त्याच्यापेक्षा फार वेगळा आहे. फार थोड्या लोकांना माहिती आहे की पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेनं स्नान केलं की माणसं महाद्वारात येतात, संत श्रेष्ठ चोखोबाराचं दर्शन घेतात आणि नामदेव पायरीला नमस्कार करतात. ती नामदेव पायरी ही संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची संजीवन समाधी, इतकंच माहिती आहे. पण ज्यावेळी समाधी घ्यायचा निर्णय झाला नामदेवरायचा, इकडे लक्ष द्या, तर त्यांच्या कुटुंबातल्या 13 लोकांनी त्यांच्यावर समाधी घेतली. हे कित्येक लोकांना माहित नाही. नामदेव पायरी जी आहे ती नामदेव पायरी एकूण 14 जणांची समाधी आहे. संत जनाबाई सकट. नामदेवरायची एकच सून बाळणपणाला गेली होती, ती वाचली आणि तिच्या पोटी जो पुत्र प्रसव झाला तो नामदेवाचा वंश आहे, पंढरीत. थोडा ऐका जरा गांभीर्यानं. एकाच परिवारातली एकाच दिवशी आषाढ कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी 14 जणांचा समाधी सोहळा. आश्चर्य वाटत नाही? असा समाधी सोहळा कुटुंबाचा पुढे कधी होईल? होईल ना. ऍक्सिडेंट झाला तर अख्खी गाडी जर खड्ड्यात गेली, सगळेच मेले, तर त्यांची पुण्यतिथी एकाच दिवशी. अपघातानं, स्वेच्छेने नाही, हे स्वेच्छेनं बसले सगळे. अशी घराणी असणं फार
वारकरी संप्रदायाचं वैभव हे लक्षात ठेवा. माझा मुद्दा कुठे चाललाय, मी अचूक चाललोय त्या दिशेने. अनेक देवता असता कामा नयेत. म्हणून या देवतांच्या उपासना सत्रा करता भगवत पूज्यपाद श्रीमद आचार्य शंकराचार्यांनी आपल्या देवघरात 5 देव असावेत असा निर्णय केला. हे अभ्यास आहे कीर्तन म्हणजे 5 देव घरात असले पाहिजे. त्याला पंचायतन देवता असं म्हणतात. त्यातला पहिला देव आहे श्रीमन महागणपती, दुसरा देव आहे भगवान महादेव, तिसरे भगवान महाविष्णू, चौथी आदिशक्ती आणि 5वा देव आहे सूर्यनारायण. आमच्या भारतीय सनातन संस्कृतीने 5 देव मानले. हे 5 देव घरात पाहिजे. परत सांगतो, श्रीमन महागणपती, महादेव, महाविष्णू, आदिशक्ती, सूर्यनारायण हे 5 देव पाहिजे. जत्रेची गर्दी नको आहे. या 5ही देवतांचे पुजारी कसे आहेत त्याचंही वर्णन आहे. त्याचे उपासक कोण त्याचंही वर्णन आहे. गणपतीची उपासना करतात त्याला गाणपत्य म्हणतात. शिवाची उपासना करतात त्याला शैव म्हणतात. विष्णूची उपासना करतात त्याला वैष्णव म्हणतात. शक्तीची उपासना करतात त्याला शाक्त म्हणतात. आणि सूर्याची उपासना करतात त्याला सौर म्हणतात. असे हे 5 लोक आहेत. मी आता जे उद्धृत केलं इकडे लक्ष द्या. या 5 देवतांपैकी शहाण्या संप्रदायाचा विचार जो सांगितला की वारकरी संप्रदाय हा शहाण्या लोकांचा संप्रदाय, या संतांनी फक्त 2 देव स्वीकारले जाते. एकदम सुचारूपणानं सांगतोय. हरिहर सांडोनी देव धरती भाव क्षुल्लकी, ऐका त्यांची विटंबना देवपण भक्ताची. 2च देव स्वीकारले, एक हरी आणि दुसरा हर. हे 2 देव आहेत. याचा शेवट फार गोड करणार आहे. शांत बसला तर 2च देव, एक हरी दुसरा हर. हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव. या 2 देवांचीच उपासना वारकरी पंथाने केली. पण या 2 देवतांच्या बाबतीत सुद्धा खूप मोठे वाद झाले. शिवश्रेष्ठ का विष्णू श्रेष्ठ असा वाद आहे खूप मोठा. मी खूप सांगणार आहे, माझ्याकडे खूप आहे सांगण्याजोगं. हे जे 2 देव आले याच्यात वाद निर्माण झाले. ते दोन्ही एकच आहे असा वाद करू नका. या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं, हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद नाही नका करुवाद नाही नका Hare Hare
घोडाच्या चाली जाऊन गडाच्या येऊ लागल्या. अजून फडकरी मजबूत आहे, त्यांनी प्रदूषण होऊ दिलं नाही. प्रदूषण मुक्त भजन असेल तर ते फक्त फडकऱ्यांचं आहे, हे लक्षात ठेवा. वाद निर्माण झाले या दोन देवांविषयी. उद्या महाशिवरात्र आहे. आपल्यापेक्षा दक्षिणेत वाद जास्त आहे. महाराष्ट्र हा समन्वयवादी आहे, ते समन्वयाने वागतात. पण दक्षिणेत कठीण आहे. मी सांगेन तुम्हाला, खूप वाद आहेत. गंध लावण्यापासून वाद आहेत. तर म्हणजे वैष्णव उभा लावतात की शैव आडवा लावतात, ते भस्म लावतात. जाऊन बघा, दक्षिणेमध्ये शैव कुटुंब असेल तर त्यांच्या दारामध्ये तुळशी वृंदावन ठेवणं पाप मानलंय. त्यांच्या तुळशी वृंदावन नाही. वैष्णवाच्या दारात तुळशी वृंदावन. जुना काळ, दारातलं नांगणातलं शेण सारवताना वैष्णवांच्या बायका असं उभा सारवतात, शैवांच्या बायका असं आडवं सारवतात. जरा कटू बोलू का, फार शेणाव परमार्थ नाही, काही गाढवपण आहे. दोन्ही देव श्रेष्ठ आहेत. कधी मऊ सांगतो. आता पाटील बुवा, मी जर हे सगळं विस्तृत मांडायला लागलो तर खूप सांगेल. इकडे लक्ष द्या, दोन्ही देव कसे आहेत, इकडे लक्ष द्या. बरे बसलाय. भगवान महाविष्णू हा लक्ष्मीचा नायक असल्यामुळे अतिशय श्रीमंत आहे, ऐश्वर्य संपन्न आहे. भगवान शंकर मात्र विरागी आहे, सगळं वेगळं आहे. इकडे लक्ष द्या. तुम्हाला असेल किंवा नसेल माहिती, पण भगवान महाविष्णूंना कपाळाला कस्तुरी लावण्याची परंपरा आहे. कस्तुरी तिल कमलला आटपटले, वेणू करे कंकण. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, बहुत अच्छे. आता तुलना नीट ऐका. तुलना तर मांडतो दोन्ही देव बरं का, आणि मग शेवट करतो. विष्णूच्या कपाळाला कस्तुरी आहे. कस्तुरी आता मिळत नाही. का मिळत नाही ते विचारून घ्या मला. सोन्याच्या 10 पट महाग आहे कस्तुरी. आता सोनं 90,000 रुपयाला 10 ग्रॅम आहे. दागरे, कस्तुरी 10 ग्रॅम घ्यायची लागली तर 9 लाख रुपये लागतात. आणि आपले साळे भोळे वारकरी पंढरपूरला गेले, त्या स्टेशन रोडला भिकारणी बसलेले असतात, त्यांच्याकडे 100 रुपयात कस्तुरी आणतात. काय बावळटपणा. एकाने मला दाखवले, बाबा कस्तुरी आणली. मला केवढ्याला आणली? म्हणजे ती बाई 500 रुपये म्हणत होती, मला 100त दिली. मला मधुबा काय प्रश्न पडला, तिच्याकडे कस्तुरी असती तर ती आस्तुरी रस्त्यावर का बसली असते? सामान्य गोष्ट आहे. 9 लाख रुपये 10 ग्रॅम आहे फक्त महाविष्णूच्या कपाळाला. किती मूल्यवान आहे. आता मला वेळ नाही आहे सांगायला लागलं तर खूप सांगेल. बरं, आलंय ओठात तर पोटात ठेवत नाही, सांगूनच जातो. काय असं ठरलेलं नाही माझं की सगळं अभंग संपला पाहिजे, आणि ठरवून पण आलेलं नाही. फक्त प्रल्हादच्या प्रेमासाठी आले. इकडे लक्ष द्या. पंडोपन, हा भारत देश इतका श्रीमंत होता, ऐका तर खरं, इतका श्रीमंत होता की त्या काळामध्ये अंगणामध्ये कस्तुरीचे सडे टाकत होते.
काय श्रीमंती असते? कस्तुरीची सडी. कस्तुरी महाग झाली. प्रवास सांगतोय आतापर्यंतचा भारतवर्षाचा. तेव्हा कस्तुरीची सडी टाकायची. काय अंगणामध्ये सुगंध असेल कस्तुरीचा. 10 फुटात कस्तुरी असते तर सुगंध येतो. कस्तुरीची सडे टाकायचे. कस्तुरी महाग झाली. मग एक धार्मिक लोक कस्तुरी कपाळाला लावायला लागले आणि अंगणामध्ये केशराचे सडे टाकायला लागले. केशराचे सडे असायचे पूर्वी. म्हणजे कस्तुरी कपाळाला केशराचे सडे. आता केशर पण महाग झाले. 500 रुपयाला 1 ग्रॅम. ते केशर असतं का त्या मक्याच्या मिशा असतात काय मी? त्या मक्याच्या कणसातून येतात का नाही त्या मिशा? त्यालाच लाल रंग देतात आणि विकतात. भेसळ विकतात. पण जो ओरिजिनल केशर आहे 500 रुपये ग्राम आहे. 5000 रुपये तोळा आहे. ऐका जरा माझ्याकडे. मी काय तिथं काही वाणी नाही, बनिया नाही तुम्हाला भाव सांगायला. कस्तुरी महाग झाली. लोक कपाळावर कस्तुरी लावायला लागले. केशराचे सडे सुरू झाले. मग केशर महाग झालं. मग लोक केशर कपाळाला लावायला लागले आणि दारात चंदनाचे सडे टाकायला लागले. उतरती काळा चंदनाचे सडे असायचे अंगणामध्ये. मलियागिरी चंदनाचे. ऐकताय का जरा? कस्तुरीचा डोक्याला टिळा, खाली केशर वापरायला लागले. केशर महाग झालं. केशर कपाळाला, चंदनाचे सडे. आता चंदन महाग झालं. शेणाचे सडे. पुढचं सांगूच का? कालांतरानं कपाळाला शेण लावायची पाळी येऊ नये. काही भारताची ऐश्वर्यशाली परंपरा होती. भगवान महाविष्णूच्या कपाळाला कस्तुरी, अंगाला पाटाव, नेसायला पत्ता पितांबर, वैजयंतीची माळा गळ्यामध्ये. काय ऐश्वर्य संपन्न देव आहे. इकडे बघा, महादेवाला गंध नाही. पण शिव या शब्दाचा अर्थ काय आहे? शिव म्हणजे मंगल. थोडं डेफिनेशन लक्षात घ्या. शिव म्हणजे मंगल. जरा बोलू का? उद्या लिहायला हरकत नाही शिवरात्रीच्या स्टेटसला. शिव आपल्याला शिवलाय म्हणून आपण शिव. ज्या दिवशी तो शिवणार नाही त्या दिवशी शव. आपण शिवलाय म्हणून उभे. तो निघून गेला की आपण आडवे. त्याला गंध नाही. तो नसू दे गंध. मी स्मशानातच राहतो. तेथीच राख लावा कपाळाला. पण लिंपिले सर्वांगा चिता भस्म. अजूनही जा काशीला. काशी हे महास्मशान आहे. काशी तीर्थक्षेत्र आहे पण ते महास्मशान आहे. मनकर्णिका घाटावर जा, तुम्हाला हार्ट अटॅक येईल. 100 प्रेत वेटिंगला असतात. महादेवाची पूजा चालू असताना जे प्रेत जळत असे तिथे राख उचलून भगवान शंकर लावली जाते. ताज भस्म दररोज. वास्तविक प्रेताची राख ही अशुभ आहे. एखाद्याला सावडायला गेलो, आंघोळ केल्याशिवाय जेवता येत नाही. पण त्या प्रेताची राख भगवान शंकराच्या सानिध्यात गेली तर त्याचं भस्म झालं, ती मंगल झाली. असा हा मंगलमय देव आहे. लक्षात फार मोठी गोष्ट आहे. भगवान शंकराच्या सानिध्यात गेल्यानंतर त्याला वैजयंती माळा आहे. याला फुलच नाही. भगवान शंकराला मला शीक आहे, मला नसेल तर आपलं धोत्र्याचं फुल घाला. भगवान शंकरला धोत्र्याचं फुल घालतात. ते फुल शुभ आहे का अशुभ आहे? अशुभ आहे. विषारी आहे. त्याला खाऊन बघा, कायमचे शुभ होणार. पण ते भगवान शंकराच्या माथ्यावर चढल्याबरोबर ते मंगल झालं. काय सुंदर, काय सुंदर आहे. त्याला पाटावा आहे, पितांबर आहे. कासे सोनसळा, पांघरे पाटोळा, घन दीड सावळा बाई येवो. आणि ह्याला नेसायला काय?
गज चर्म काही वारकरी चाली या उंच म्हणायला लागतात तरच त्याची मजा येते. ही चाल खाली नाही म्हणून चालला ठुसका भार होईल. त्याला नेसायला हत्तीच कातड काय त्याला कापड तरी भगवान शंकराला, पण ती स्तुती आहे त्याची, लक्षात ठेवा. सगळे देव गावात, तो मात्र स्मशान. बघा, गणपतीचं मंदिर, देवीचं मंदिर, रामाचं मंदिर, विठोबाचं मंदिर गावात असतं का नाही? फक्त भगवान शंकराचं मंदिर स्मशान. तर एकाने मला प्रश्न विचारला थोडा, सगळे देव गावात, शंकर का स्मशान? म्हटलं तो शहाणा देव आहे, तो गावातल्या भूतांच्या नादी लागला नाही. येणेचं क्षेत्राभिमान राज्य त्याची ईशाने, कोणती जाणून स्मशाने वासू केला. कारण गावातली भूत इतकी बेकार असतात. स्मशानातली भूत उतारायला तरी उतरतील, गावातली उतरत नाही. बेकार भूत असतात, कर्ण पिशाच्या सारखी. इकडे लक्ष द्या. याला घालायला काय वैजंती अर्घ्याच्या गळ्यात रुंड माळा, माणसाच्या मुंडक्याच्या माळा त्याच्या गळ्यात. चला थोडासा मी रमलो आता. हे स्वभाव माझे तसे, त्याला करणार काय, तुम्ही तर करू शकत नाही, मी पण काय करू शकत नाही. अहो अर्जुनाची पांती जे परसण्या योग्य होती, माझी स्वच्छ मत आणि पारदर्शक आहे. कानानं कीर्तन ऐकलं तर नवल नाही, तो त्याचा धर्म आहे. कीर्तन डोळ्याने ऐकता आलं पाहिजे. म्हणजे कीर्तन ऐकताना डोळ्याची पापणी सुद्धा पडता कामा नाही, त्याचं नाव श्रवण आहे. माणसं इतकी गाढव आहेत की तिथं मधुबाची कणिक पडली असेल ती उचलायची, त्याचा उंदीर करायचा, उंदीर मोडायचा, त्याचा मोदक करायचा. एक आणखी नवीन पद्धत ह्या वारकऱ्यांना माहितीये. एक माणूस बसलेला असतो, गुळाचा खडा ठेवायचा, बुवाने गुळा खडा तरी दुसरा ठेवायचा. घडेवाला बाबा म्हणला पाहिजे. गुळाचा काय संबंध आहे कीर्तनाचा? काय संबंध आहे? एक पक्वाजा मी बघितला, त्याने पक्वाजावरच गुळ ठेवला होता, मधून प्रमाण आला की खायचा. काही गरज नाहीये संतोष महाराज, काही गरज नाही. माझं म्हणणं काय, दंडोबार आणि 42 दिवस उपवास केला तर आम्हाला 2 तास थांबायला काय अडचण नाही. आणि कोणत्या कुंडाने आम्ही उपासना सांगा. एनिवे, चला इकडे लक्ष द्या. गोष्ट सांगतोय, फार सुंदर गोष्ट आहे. उद्याच्या महाशिवरात्रीच्या पर्वकाळी एवढंच सांगणार आहे मी, काही जास्त सांगणार नाही. हा पूर्ण अभंग सांगायला अख्खा कशीच पार सप्ताह एकाच अभंगावर सांगितलं पाहिजे तर पूर्ण होईल. याचं नाही होणार. पूर्वी जातवार आळ्या होत्या, जुनी आपली गावं.
जातीने ह्या आळ्या. ब्राह्मणांची घरं असतील तर ती ब्राह्मण आळी, बरोबर आहे. सुताराची घरं असतील सुतार आळी, कुंभाराची असतील कुंभार आळी. तिथं आहे ना कुंभारवाडा तेवढा थोरला टिळक चौकाजवळ. एक साधू चालला होता एका कुंभारवाड्यातून, कुंभाराच्या आळीतून. तर कुंभाराच्या आळीला काय दिसणार? गाडगीन मडकी, म्हणजे गाडगं, मडकं, मोरवा, सुगड, बोळकं, रांजण, हे नावं जशी तसे आकार वेगळे आणि उपयोग पण वेगळे, लक्षात ठेवा. आता मडकी राहिली नाही. पूर्वी मडकी असायची फार. जुन्या बायकांना विचारा, मला आठवते लहानपणी आमच्याकडे दूध सुद्धा मडक्यात तापवायचे. जुनी म्हातारी माणसं आहेत, त्यांना माहित असत. भात सुद्धा मडक्यात करायचे. त्या मडक्यातलं दूध काय असायचं, आहा हा हा, काय चव असायची. माझी आजी मधुबुवा मडक्यात दूध करायची आणि आम्हाला पोरं, आम्ही नातुंड प्यायला द्यायचो. काय रुपयाच्या जाडीची साय असायची. साय बाजूला करायची, ते गाडगंच तोंडाला लावायचं. आता मडक्याची काय चव असते हे नवीन मडक्यानं नाही कळलं. त्याला पण जुनीच मडकी पाहिजे सगळी. काय काळ सुंदर होता, काय सुंदर होता. मडक्याचे वापर खूप होते. आता मडकी नाही आहे, तर त्या काळामध्ये मडक्याचे वापर होते. तर तो साधू इकडे लक्ष द्या, फार लाक्षणिक असा विचार सांगतो. त्या जाताना त्याने ती मडकी बघितली एका कुंभाराच्या दारात. तर त्याने एक मडकं असं बाजूला ठेवलं होतं. त्यात भोग पडलं होतं त्या मडक्याला. पुन्हा गिरायकाची फसवणूक म्हणून ते लांब ठेवलं होतं. त्या साधूने बघितलं, तिथं गेला, म्हणला ते मडकं मला द्या. कुंभार दादा ते मडकं द्या. कुंभार दादा म्हणला ते फुटलंय, तुम्हाला पाहिजे ना, मी चांगलं देतो. नाही नाही म्हणले तेच द्या. हा साधू पण हट्टीच, तेच द्या. ते म्हणले अरे ते काही उपयोग नाही, ते गळक आहे. उद्या गावात चर्चा झाली तर लोक म्हणतील मडकं देऊन दिलं आणि फुटकच दिलं. चांगलं देतो. नाही म्हणले मला तेच द्या. शेवटी नाईलाजाने त्या साधूच्या इच्छेखातर ते मडकं दिलं. इकडे लक्ष द्या, त्याला भोग पडलं होतं का नाही, खाली छिद्र पडलं होतं. तो साधू उठला, तडक स्मशानात गेला. वास्तविक ते मडकं बाद होतं, काही कामाचं नाही. धड दूध ठेवायचं नाही, धड पाणी ठेवायचं नाही, कसल्याच कामाचं नव्हतं. हा साधू स्मशानात गेला. स्मशानात एक शंकराचं मंदिर होतं. त्या मडक्याला दोरी बांधली आणि त्या शिवाऱ्यावर टाकलं, त्याच्यात पाणी भरलं. अनायासे त्याला छिद्र होतं, थेंब थेंब पाणी शिवलिंगावर पडायला लागलं. आता काय झालं माहितीये, ऐकता, भाविक येत होते, शिवलिंगाला नमस्कार करायचे, त्या मडक्याच्या पाया पडायला लागले. काही कळतंय? बाद मडकं, पण शंकराच्या जवळ गेल्याबरोबर ते शुभ झालं. त्याचा अर्थ आहे. मी त्या मडक्याची गोष्ट सांगत नाही, अशी बरीच बाद मडकी असतील. माझं इतकं सोपं कीर्तन सांगत नाही, ऐकता, माझं वाक्य ऐकता. भगवान शंकराच्या सानिध्यात निर्जीव मडक्याचं कल्याण होतं, तर सजीव मडक्याचं झालंच पाहिजे, इतका भगवान शंकर. आता सेकंड पार्ट, बडी गौर से सुनो. एक एक सांगतोय प्रकरण. हा ऐश्वर्य संपन्न भगवान महाविष्णू हरी आणि हा हर गजचर्म व्याघ्रांबर. इकडे लक्ष द्या. भगवान शंकर अतिशय भोळा, त्याच्या भोळेपणाला तोड नाही, एकदम भोळा. किती भोळा असावा, इकडे लक्ष द्या. मी आता सगळं विस्तारपूर्वक सांगायला काही मला वेळ नाहीये. नालायक माणसांची यादी करायची झाली जगातल्या, तर पहिलं नाव रावणाचं द्यावं लागेल. पण अशा नालायक माणसाला आपलं आत्मलिंग काढून दिलं.
एवढा कुठे भोळेपणा असेल? जगामध्ये सर्वात सुंदर असणारी त्रिभुवन सुंदरी पार्वती देऊन टाकली त्याला. एवढं कुठे भोळेपण असेल? पण तो भोळा आहे. तुम्हाला पाटील भाऊ पटो न पटो, पण माझं एक मत आहे, मला पुराणातले राक्षस पण आवडतात. कारण ते तपश्चर्या करत होते आणि त्यांना देव प्रसन्न होतो. 70 वर्ष झाले अजून स्वप्नात नाही, त्यांना प्रगट दर्शन होत. रावणाला दिलं ना आत्मलिंग. काय झालं, अशीच महाशिवरात्र आली, रावणाची आई मातीच्या शिवलिंगाची पूजा करत होती. तर रावण म्हणला, तुला काही कळतं का, तू कोणाची आई आहे? हा दशानन, ज्याच्या राज्यात 7 कोटी. रावण काही साधा समजू नका. आत्ता एक नवीन पुस्तक वाचलं मी, लंकेश नावाचं, वाचून बघा. एका अँगलनी बघू नका रावण. मी सांगू का, माझी मतं स्पष्ट आहे. अजून रावणा एवढा श्रीमंत माणूस जगात यायचा आहे. अदानी अंबानी तीच छाडकी पडते. रावण किती श्रीमंत होता. अजून अमेरिका एवढं श्रीमंत राष्ट्र आहे, अजून सोन्याचं घर नाही अमेरिकेत. याच्या राज्यात 7 कोटी सोन्याची घरं होती. 7 कोटी. कधी कधी मी अंतर्मुख होऊन विचार करतो, एक घर बांधायला जर 25,000 विटा लागत असतील सोन्याच्या, आणि एक वीट 5 कोटीची, तर 90,000 10 ग्रॅम, तर एका विटीची किंमत किती? कॅल्सी तर फुटल, पण डोकं पण फुटल. एका विटेच्या किमतीत अशा 25,000 विटा एका घराला, आणि अशी 7 कोटी सोन्याची घरं. काय श्रीमंतीला पारावर आहे. उगीच पारावर बसून रावण नालायक होता, त्या म्हणण्याला काही अर्थ नाही. बडी हस्ती आहे रावण म्हणजे. मला हेवा वाटतो कधी कधी रावणाचा. क्लिअर कट सांगतो, काय ऐश्वर्य. रावणाला 80,000 बायका. 80,000. एक बायको पोचताना आपल्या तोंडाला फेस आलाय. दिवाळी आली तर फेस पुसाय कोणी नाही. 80,000 बायका सांभाळणं काय धडी असेल. 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 2.25 नातू. कधी कधी मला असं वाटतं, रावण आत्ता पाहिजे होता आणि इलेक्शनला उभा राहिला असेल तर घरच्याच मतावर निवडून आला असता. त्याला काही मतं मागायची कारण नाही. समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून टाकलं असतं. असा रावण गेला. म्हटला भगवान शंकर असं तुझं आत्मलिंग दे. दिलं ना काढून, घेऊन जा. महाविष्णू चतुर. आत्मलिंग जर रावणाने नेलं तर सगळा विनाश होऊन जाईल. मग गणपती बाप्पाला मध्ये घातलं, लिंग खाली ठेवायला लावलं, गोकर्ण महाबळेश्वर झालं. अनर्थ. हा चतुर आहे फार माणूस. चतुरा तो शिरोमणी, दुसरा देव मात्र चतुर आहे. आता किती सांगू त्या दोघांच्या कथा, शिव आणि विष्णूची. मी फार